नमस्कार मित्रांनो, एक नवीन दिवस आणि मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी परत एकदा एक नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये नॉर्वेतून. आणि नॉर्वेची ही सिटी, ज्याचं नाव आहे आल्टा. आल्टामध्ये टेम्परेचर जे आहे ते -40 पर्यंत जाते थंडीमध्ये, आणि गरमीमध्ये ते 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत येते. तर एवढा टेम्परेचरचा डिफरन्स असतो की थंडीमध्ये एकदम थंडी आणि गरमीमध्ये एकदम गरमी. आता इकडे थंडी असल्यामुळे तुम्ही पाहू शकतात डोंगरावर, रस्त्यावर पूर्ण बर्फ आहे, कारण टेम्परेचर -12 डिग्रीपर्यंत आहे आता इकडे. म्हणजे खूप थंडी आहे आणि त्यांचे रस्ते तुम्ही बघू शकतात, एकदम बर्फाने भरलेले आहेत रस्ते, डोंगर, घरावरती पूर्ण बर्फ. तर क्रिसमस आता गेला जस्ट 2 महिन्यापूर्वी, आणि क्रिसमसचं त्यांचं जे सीझन असतो, विंटर सीझन, तो त्यांचा मार्चपर्यंत कंटिन्यू असतो. आणि मार्चमध्ये त्यांचं स्प्रिंग सीझन 3 महिन्यासाठी, आणि स्प्रिंगनंतर त्यांचं समर चालू होते 3 महिन्यासाठी, आणि नंतर परत थंडी चालू होते ऑक्टोबर टू फेब्रुवारी मार्चपर्यंत अप्रॉक्सिमेटली. आणि हाच तो टाईम असतो जेव्हा त्यांना नॉर्दर्न लाईट्स पण दिसतात विंटरमध्ये अप्रॉक्सिमेटली. तोच टाईम असतो ऑक्टोबर टू फेब्रुवारी जेव्हा त्यांना नॉर्दर्न लाईट्स दिसतात. आणि नॉर्दर्न लाईट्स म्हणजे सगळ्यात मेन त्यांचं टुरिझम अट्रॅक्शन आहे. टुरिस्ट लांबून येतात नॉर्दर्न लाईट्स बघण्यासाठी. तर कमीत कमी 1.5 फूट, 1 ते 1.5 फूट बर्फाचा लेअर असतो. पण आता ऊन आल्यामुळे बर्फाचं लेअर कमी झालेलं आहे. जर तुम्ही वरती गेले, वरच्या साईडला, डोंगर साईडला, तर आत्ता पण तुम्हाला 1.5 फूटपर्यंत डीप बर्फ दिसेल. मी आलेल्या टेबलावर पण ह्यांचा पूर्ण स्नो पडलेला. तर एक एकदम थंडगार असं वातावरण असते, कारण इकडे विंटर चालू आहे सध्या. आणि समोर तुम्ही बघू शकतात बोटी उभ्या आहेत. ह्या त्यांच्या मच्छीमारांच्या बोटी आहेत. आणि बोटी पण असं असते की मच्छी इकडे सगळ्या प्रकारची मच्छी भेटत नाही. फक्त शिंबोरी भेटते, क्रॅब भेटते, कारण पाणी एकदम थंड असते. थंड पाणी असल्यामुळे सगळ्या प्रकारची मच्छी भेटणं त्यांना पॉसिबल नाही आहे. फक्त शिंबोरी भेटते, फ्रेश वॉटर शिंबोरी असं म्हणतात ते इकडे. विकताना ते म्हणतात फ्रेश वॉटर क्रॅप. तर बऱ्यापैकी थंडी असल्यामुळे मी विचार केला आता थोडं फिरतो आणि नंतर शॉपिंगला जातो. तुम्हाला अल्टामध्ये एक सिटी सेंटर आहे शॉपिंगसाठी, जिकडे फेमस आहे त्यांचं वूड इकडून, जे म्हणजे टेबल असते, लाकडाचं टेबल आणि लाकडाचं बरंच काय काय फर्निचर असते, तिकडून एक्सपोर्ट होते. आणि ह्यांच्या क्वालिटीमध्ये पण तुम्हाला बराच काही फरक दिसेल. इकडे इंडस्ट्रीज खूप कमी आहेत, म्हणजे फॅक्टरीज जिकडे लोक कामं करतात ते खूप कमी आहेत, कारण एवढ्या थंडीमध्ये राहणं सगळ्यांना पॉसिबल नसते. तर त्यामुळे लोक साऊथ साईडला राहतात, कारण नॉर्वेच्या साऊथ साईडला एवढी थंडी नसते की टेम्परेचर -40 डिग्रीपर्यंत जाईल. तर टेम्परेचर बऱ्यापैकी असते जिकडे लोक सर्वाईव्ह करू शकतात, आणि म्हणून ते लोक प्रेफर करतात साऊथ साईडला नॉर्वेच्या राहणं. आणि तिकडे पण बऱ्यापैकी इंडस्ट्री आहेत, जॉब्स आहेत. नॉर्वे जरी युरोपचा पार्ट असला तरी नॉर्वेची करन्सी वेगळी आहे. इकडे क्राऊन चालते, नॉर्वेनियन क्राऊन. आणि हे लोक युरो नाही घेत, कारण नॉर्वे जे आहे ते युरोपियनचा पार्ट असला तरी ते इंडिपेंडेंट आहे. आणि शेती इकडे पॉसिबल नाही आहे. इकडे लोक शेती करत नाही, कारण पूर्ण बर्फ असतो. आणि शेती नसल्यामुळे सगळं इम्पोर्ट करायला लागते. बाहेरून सगळं इम्पोर्ट केल्यामुळे इकडे सगळं महाग आहे. शॉपिंग करत असताना मी आतमध्ये गेला आणि पाहिलं तर कुत्रे आणि मांजरींसाठी एवढं मोठं दुकान आहे ह्यांच्या मॉलमध्ये. तर वेगवेगळ्या व्हरायटीचं जेवण भेटते, कुत्र्याचं, मांजरीचं. तर नंतर मी ह्यांचं नायकीचं स्टोअर व्हिजिट केलं, आणि त्याची किंमत तुम्ही पाहू शकतात, 329 क्राऊन. कारण सगळं इम्पोर्ट होते, मी तुम्हाला सांगितलं, म्हणून इकडे महागाई जास्त आहे. आणि ह्यांचं फर्निचर जे इकडून हे लोक मला बोलले की एक्सपोर्ट होते. मी एका नॉर्वेनियन लोकल बरोबर बोलला, तर बोललो की फर्निचर त्यांचं काही काही एक्सपोर्ट होते इकडून. तर मी ह्यांच्या फर्निचर स्टोअरमध्ये आलो. खूप सुंदर असं फर्निचर होतं यांचं. आणि अनेक प्रकारचं फर्निचर पाहिल्यानंतर मी थोडा राईट साईडला गेला, तर हे लोक पेंटिंग्स विकत होते. आता तुम्ही पेंटिंग्स पाहू शकतात समोर. हे आपल्या इकडचे साधू आणि संत लोकांचे पेंटिंग्स आहेत त्यांच्याकडे. आणि तुम्ही सरप्राईज होणार जर तुम्ही इंडियन करन्सीमध्ये साधं पेंटिंग आहे, पेंटिंग पण नाही आहे, फोटो आहे तो. आणि जर तुम्हाला फोटो विकत घ्यायचा असेल ह्यांच्या आर्ट गॅलरीमधून, तर तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 2500 क्राऊन भरावे लागतील.
तर महाग आहे थोडा फोटो. आपल्या इकडे जर फोटो काढून फ्रेममध्ये विकायला ठेवला तर अप्रॉक्सिमेटली काय प्राईस असेल, मला तरी वाटतं एवढी तर नसेल नक्कीच, पण काय करणार, ह्यांची किंमत आहे ती द्यायला लागेल जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर. नंतर मी ग्राउंड लेवलवरून थोड्या वरती आलो कॅम्पिंगसाठी, आणि कॅम्पिंगवर आजूबाजूला पूर्ण बर्फ होता. एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल की स्नोफॉल होत नाही तरी पण बर्फ मेल्ट झालेला नाही आहे, स्नो मेल्ट झालेला नाही आहे. तर त्याचं कारण असं आहे की टेम्परेचर जे आहे ते -12 आहे, म्हणजे वातावरण एकदम थंड आहे. आपलं जे नॉर्मल फ्रीज असते त्याच्यापेक्षा टेम्परेचर थंड आहे. सनराईज पण झालेला, सूर्याची किरणे तुम्हाला दिसतील पुढे, तरीसुद्धा टेम्परेचर नॉर्मल आहे, स्नो मेल्ट होत नाही. तर हे इकडचं वातावरण असं असते. इकडच्या लोकांच्या घराबाहेर ना हे सगळं बुजिंगचं सामान ठेवलेलं असते, हे बघा तुम्ही बघू शकतात. कारण प्रत्येक घराच्या बाहेर एक असं नॉर्मल बार्बिक्यू स्टँड आहे, आणि तुम्ही विचार करा एक स्नो पडतो आहे आणि बार्बिक्यू चालू आहे. खूप आनंदाचं जीवन आहे ह्या लोकांचं. मित्रांनो, आत्ता वेळ आली आहे हा व्हिडिओ इकडेच थांबवायची. मी तुम्हाला भेटतो लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. टेक केअर, बाय बाय.